गोंदिया जिल्ह्यातील न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या भीषण हल्ल्यात वनरक्षक तथा माजी सैनिक शामू महागू शरणागत वय वर्ष 42 राहणार तिरोडा जिल्हा गोंदिया बुधवारी सायंकाळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं वनविभागासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार शरणागत हे न्यू नागझिरा अभयारण्यातील उमरझरी प्रवेशद्वार परिसरात नियमित गस्तीवर होते। सायंकाळच्या सुमारास जंगलातून अचानक बाहेर आलेल्या अस्वलानं त्यांच्यावर झडप घालत भीषण हल्ला केला। हल्ला इतका तीव्र होता की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही। गंभीर जखमी झालेले शरणागत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी भगत यांनी या घटनेला दुजोरा देत अस्वलाच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या हल्ल्यामुळे शरणागत यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच त्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। शामू शरणागत हे पूर्वी भारतीय सैन्यात कार्यरत होते। सैन्य सेवेनंतर त्यांनी वनविभागात वनरक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती। कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती। कर्तव्य बजावत असताना त्यांचा झालेला मृत्यू वनविभागासाठी मोठी हानी मानली जात असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान अभयारण्य परिसरात हिंस्र प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनकर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साहित्य, संरक्षणात्मक साधने आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी वनकर्मचारी व नागरिकांकडून होत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।